नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 1 जुलै 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण किती 15 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। लक्षात ठेवा, 15 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला। अलीकडेच T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कोणी केलेली आहे? तर ऑप्शन ए आहे रोहित शर्मा, ऑप्शन बी आहे विराट कोहली, ऑप्शन सी आहे रवींद्र जडेजा आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व। सर्वात पहिल्यांदा विराट कोहलीने केली आणि त्यानंतर रोहित शर्मा आणि आत्ता रवींद्र जडेजा यांनी घोषणा केलेली आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, वरील सर्व। ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा। अलीकडेच दिल्लीत जुलैचा पहिला आठवडा कोणता आठवडा साजरा केला जाईल? लक्षात ठेवा, अलीकडेच दिल्लीत जुलैचा पहिला आठवडा म्हणून ना। ऑप्शन ए आहे विद्यार्थी सप्ताह, ऑप्शन बी आहे डॉक्टरचा सप्ताह, ऑप्शन सी आहे शिक्षक सप्ताह आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टरचा सप्ताह। मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन बी, डॉक्टरचा सप्ताह। तर आपण याचा महत्त्वाचा पॉईंट देखील काढलेला आहे। दिल्ली मेडिकल असोसिएशन DMA विविध सहयोगी संघटनांच्या सहकार्याने 30 जून ते 7 जुलै 30 जून ते 7 जुलै दरम्यान डॉक्टर्स वीक साजरा करणार आहेत। आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात 30 जून रोजी IMA पूर्व दिल्ली शाखेच्या सहकार्याने हेल्थ वॉकने होणार आहे। लक्षात ठेवा, हेल्थ वॉकने होणार आहे। पुढील पॉईंट, आरोग्यम 2024 7 जुलै रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे एक दिवसभराचा वैज्ञानिक कार्यक्रम आणि प्रख्यात डॉक्टरांचा सत्कार यासह डॉक्टर्स वीकचा समारोप होईल। लक्षात ठेवा मित्रांनो हा पॉईंट। पुढील प्रश्न तिसरा। FATF, आता FATF म्हणजे काय? फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स। FATFने अलीकडे कोणत्या देशाला फॉलोअप श्रेणीमध्ये स्थान दिले आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए आहे फ्रान्स, ऑप्शन बी आहे पाकिस्तान, ऑप्शन सी आहे भारत, ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भारत या देशाला। तर याचे आपण महत्त्वाचे पॉईंट देखील काढलेले आहेत। तर आपण पॉईंट पाहून घेऊयात। पहिला पॉईंट आहे, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा एअरलाइन मार्केट बनला आहे। काय? जगातील तिसरा सर्वात मोठा एअरलाइन मार्केट बनला आहे। पुढील पॉईंट, भारत आणि कंबोडिया दरम्यान थेट आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा सुरू झाली आहे कंबोडिया दरम्यान। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढील पॉईंट, भारत बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती आयोजित करेल। पुढील पॉईंट, स्वतःची खोल समुद्र मोहीम राबविणारा भारत हा 6वा देश ठरला आहे। कितवा? 6वा देश ठरला आहे। पुढील पॉईंट, भारत आणि UAEने स्थानिक चलन सेटलमेंट सिस्टम लॉन्च केले। लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील पॉईंट, भारत हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप 2025चे आयोजन करेल। शेवटचा पॉईंट, भारत प्रथमच कोलंबो प्रक्रियेचा अध्यक्ष बनला आहे। कशाचा? कोलंबो प्रक्रियेचा। पुढील प्रश्न चौथा। अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2025 पर्यंत कोणत्या शहराला, लक्षात ठेवा, कोणत्या शहराला महसूल जिल्हा बनवण्याची घोषणा केली आहे? काय बनवण्याची घोषणा केली आहे? महसूल जिल्हा। ऑप्शन ए आहे बक्सर, ऑप्शन बी आहे बगहा शहर, ऑप्शन सी आहे पूर्णिया आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, बगहा शहर। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन बी, बगहा शहर। तर आपण याचा महत्त्वाचा पॉईंट देखील काढलेला आहे। पहिला पॉईंट आहे, पंतप्रधान मोदींनी बिहारमधील राजगीर येथील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले। लक्षात ठेवा मित्रांनो, नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले। बिहारमध्ये 3 दिवसीय नागी बर्ड फेस्टिवल सुरू झाला। 3 दिवसीय नागी बर्ड फेस्टिवल सुरू झाला। पुढील पॉईंट, नंदकिशोर यादव
नंदकिशोर यादव यांची बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? नंदकिशोर यादव यांची. लक्षात ठेवा हे महत्त्वाचे पॉईंट्स. पुढील प्रश्न 5वा. अलीकडेच IAS मनोज कुमार सिंह कोणत्या राज्याचे नवे मुख्य सचिव बनले आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, IAS मनोज कुमार सिंह. ऑप्शन ए आहे गुजरात, ऑप्शन बी आहे राजस्थान, ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन सी उत्तर प्रदेश. प्रश्न 5वा. यातील महत्त्वाचे पॉईंट्स देखील आपण काढलेले आहेत. पहिला पॉईंट आहे भारतातील संकुचित बायोगॅस उत्पादनात उत्तर प्रदेश अव्वल आहे. काय? उत्तर प्रदेश अव्वल आहे. कशामध्ये? संकुचित बायोगॅस उत्पादनामध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील पॉईंट, जगातील पहिले आशियाई राजा गिधाड प्रजनन केंद्र उत्तर प्रदेशामध्ये स्थापन केले जाईल. पुढील पॉईंट, उत्तर प्रदेशाच्या ई-रिक्षा चालक आरतीला UKच्या महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. प्रश्न 6वा. अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या राज्याचे मुख्य सचिव नीरब कुमार प्रसाद यांचा कार्यकाळ 6 महिन्यांनी वाढवला आहे? लक्षात ठेवा. ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे कर्नाटक, ऑप्शन सी आहे आंध्र प्रदेश आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा आंध्र प्रदेश. यातील महत्त्वाचा पॉईंट देखील, अयाना पात्रुद्दू चिंताकयाला आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षा बनल्या आहेत. पुढील पॉईंट, आंध्र प्रदेश सरकारने उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी EDX सह भागीदारी केलेली आहे. लक्षात ठेवा. पुढील पॉईंट, विशाखापट्टणम येथे नौदल सराव मिलनची 12वी आवृत्ती आयोजित केली गेली. लक्षात ठेवा. पुढील पॉईंट, आंध्र प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सुरक्षा पेन्शन 3000 रुपये केलेली आहे. किती? 3000 रुपये केलेले आहे. प्रश्न 7वा. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अलीकडेच तिचे चारित्र्य कोणत्या नावाने लॉन्च केले आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, आशा भोसले यांनी त्यांचे चारित्र्य कोणत्या नावाने लॉन्च केलेले आहे? ऑप्शन ए आहे स्वरप्रतापी आशा, ऑप्शन बी आहे स्वरस्वामिनी आशा, ऑप्शन सी आहे स्वरसम्राज्ञी आशा आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्वरस्वामिनी आशा या नावाने. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन बी स्वरस्वामिनी आशा या नावाने. प्रश्न 8वा. नुकताच आंतरराष्ट्रीय संसद दिन आंतरराष्ट्रीय संसद दिन कधी साजरा करण्यात आला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे 28 जून, ऑप्शन बी आहे 30 जून, ऑप्शन सी आहे 29 जून. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 30 जून रोजी. मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन बी 30 जून रोजी. तर यातील महत्त्वाचे पॉईंट्स देखील आपण काढलेले आहेत. तर आपण पॉईंट्स पाहून घेऊयात. आंतरराष्ट्रीय संसद दिन दरवर्षी 30 जून रोजी साजरा केला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, 30 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस लोकशाही शासनात संसदेची भूमिका साजरा करतो आणि राष्ट्रांमधील शांतता आणि समजूतदारपणा निर्माण करण्यात त्याचे महत्त्व अधोरेखित करतो. लक्षात ठेवा. प्रश्न 9वा. अलीकडेच BCCIने टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकल्यावर बक्षीस रक्कम म्हणून किती कोटी रुपये जाहीर केलेले आहे? लक्षात ठेवा BCCIने. ऑप्शन ए आहे 100 कोटी, ऑप्शन बी आहे 125 कोटी, ऑप्शन सी आहे 150 कोटी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 125 कोटी रुपये रक्कम. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न 10वा. अलीकडेच चर्चेत असलेले पल्लीकरनाई मार्शलँड कोणत्या राज्यात आहे? तर चर्चेत असलेले पल्लीकरनाई मार्शलँड कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन ए आहे केरळा, ऑप्शन बी आहे कर्नाटक, ऑप्शन सी आहे तामिळनाडू आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू. मित्रांनो लक्षात ठेवा,
ऑप्शन सी तामिळनाडू. तर यातील महत्त्वाचा पॉईंट देखील काढलेला आहे. पहिला पॉईंट आहे, तामिळनाडू सरकार चेन्नईच्या दक्षिणेला 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्याच्या पाणथळ जमिनीचे संरक्षण करण्यासाठी एक उच्चस्तरीय पूल बांधण्याची योजना आखत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो हा पॉईंट. पुढील प्रश्न 11वा. नुकताच बेहदीनखलम फेस्टिवल कोठे साजरा होणार आहे? लक्षात ठेवा मित्रांनो. ऑप्शन ए आहे मेघालय, ऑप्शन बी आहे मणिपूर, ऑप्शन सी आहे मिझोराम आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मेघालय येथे. ठीक आहे मित्रांनो, मेघालय येथे ऑप्शन ए. यातील महत्त्वाचे पॉईंट देखील आपण काढलेले आहेत. पहिला पॉईंट आहे, मेघालयातील लकाडोंग हळदीला GI टॅग मिळालेला आहे. मेघालयातील लकाडोंग हळदीला GI टॅग मिळालेला आहे. पुढील पॉईंट, मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनी उमदिहारमध्ये अननस प्रक्रिया युनिटचे उद्घाटन केले आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील पॉईंट आहे, मेघालय सरकारने मुख्यमंत्री सौर अभियान सुरू केलेले आहे. लक्षात ठेवा. पुढील पॉईंट, 9 वर्षाच्या बंदीनंतर मेघालयामध्ये कोळसा खाण कायदेशीररित्या पुन्हा सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा, 9 वर्षाच्या बंदीनंतर. पुढील प्रश्न 12वा. नुकतेच CBDT, आता CBDT म्हणजे काय? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. लक्षात ठेवा, नुसतेच CBDTचे नवे अध्यक्ष म्हणून कोण झाले आहेत? ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन ए आहे सुमित शर्मा, ऑप्शन बी आहे रवी अग्रवाल, ऑप्शन सी आहे उदय भाटिया आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवी अग्रवाल हे. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन बी रवी अग्रवाल हे. यातील महत्त्वाचे पॉईंट देखील आपण काढलेले आहेत. पहिला पॉईंट आहे, नवीन चंद्र झा यांची SBI जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढील पॉईंट, प्रदीप सिंह खरोला हे NTAचे नवे महासंचालक बनलेले आहेत. कोण? प्रदीप सिंह खरोला हे. पुढील पॉईंट, गौरव बॅनर्जी. पुढील पॉईंट, गौरव बॅनर्जी सोनी पिक्चरचे MD आणि CEO बनलेले आहेत. पुढील पॉईंट, मृणाल कुमार दास यांची ग्राहक विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कोणाची? मृणाल कुमार दास यांची. पुढील शेवटचा पॉईंट, भारती एक्साने अखिल गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. कोणी केलेली आहे? भारती एक्साने. ठीक आहे. पुढील प्रश्न 13वा. अलीकडेच सुजाता सौनिक यांनी कोणत्या राज्याच्या नवीन मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? कोणी? सुजाता सौनिक यांनी. ठीक आहे. ऑप्शन ए आहे ओडिसा, ऑप्शन बी आहे हरियाणा, ऑप्शन सी आहे महाराष्ट्र आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपला महाराष्ट्र. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन सी महाराष्ट्र. पुढील प्रश्न 14वा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे? तर ऑप्शन ए आहे ओडिशा, ऑप्शन बी आहे राजस्थान, ऑप्शन सी आहे महाराष्ट्र आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राने. तर यातील महत्त्वाचे पॉईंट देखील आपण काढलेले आहेत. पहिला पॉईंट आहे, परप्रांतीयांसाठी मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. परप्रांतीयांसाठी मुंबई हे. ठीक आहे. पुढील पॉईंट, महाराष्ट्रातील शेतकरी सिद्धेश साकोरे यांना UN एजन्सीने भूमिनायक म्हणून नाव दिलेले आहे. भूमिनायक म्हणून. ठीक आहे मित्रांनो. पुढील पॉईंट, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भारतातील पहिली LNG पॉवरवर चालणारी बस लॉन्च केलेली आहे. पुढील पॉईंट आणि शेवटचा, डॉक्टर प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मिळालेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर प्रदीप महाजन. ठीक आहे, हे नाव पाठ करून ठेवा. डॉक्टर प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मिळालेला आहे. पुढील प्रश्न
प्रश्न 15वा, कचऱ्यापासून कोळशाची निर्मिती करण्यासाठी अलीकडे कोणते राज्य हरित कोळसा प्रकल्प उभारणार आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, कचऱ्यापासून कोळशाची निर्मिती करण्यासाठी कचऱ्यापासून कोळशाची निर्मिती करण्यासाठी ऑप्शन ए आहे पंजाब, ऑप्शन बी आहे हरियाणा, ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हरियाणा. लक्षात ठेवा मित्रांनो, हरियाणा. तर आपण यातील महत्त्वाचा पॉईंट देखील काढलेला आहे. पॉईंट पाहून घेऊयात. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी वनमित्र योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील पॉईंट, इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2023 फारिदाबाद येथे आयोजित करण्यात आला. ठीक आहे. तर मित्रांनो, खालील प्रश्न तुमच्यासाठी. आता हा आपण प्रश्न कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता, म्हणजे 30 जूनच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आपण. तर प्रश्न असा आहे की अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने सीमापार ऑनलाईन पेमेंटसाठी करार केलेला आहे? तर याचे ऑप्शन्स पाहून घेऊयात. ऑप्शन ए आहे भूतान, ऑप्शन बी आहे नेपाळ, ऑप्शन सी आहे श्रीलंका आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर कालचा व्हिडिओ पाहून घ्या, नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.